तर साधारण 1 वर्षापूर्वी अहमदाबाद ते लंडनला जाणाऱ्या विमानाला जो अपघात झाला, क्रॅश झालं प्लेन, त्याच्याबद्दलचं एक मला आत्ता आठवलं की त्या काळात यूट्यूबवर असं वाचलं होतं आपण की तो जो हादसा झाला, प्लेन क्रॅश झालं, सगळे 240-42 काही 41 लोक काहीतरी होते, ते जळून खाक झाले. तर ते जसे एक साधू येऊन गेला त्या एअरपोर्टवर, तसं अजून एक जाणता कोणीतरी तिथे आला होता. त्यानं सांगितलं ह्याचं कारण की हे जे एवढे लोक गेले विमान अपघातात, ते पूर्वजन्मी त्यांनी एक दुष्कृत्य केलं होतं म्हणे. त्याचं फळ त्यांनी या जन्मी भोगलं. तर ते वाचून थोडंसं आपल्याला आश्चर्य वाटतं. म्हणे त्यांना असं सांगितलं की हे जे सगळे लोक विमान अपघातात गेले, त्यांनी पूर्वजन्मी गेल्या जन्मात म्हणजे एक मोठं अरण्य असं होतं म्हणे, जंगल. त्या जंगलामध्ये अनेक श्वापदं राहत होते, पशु पक्षी प्राणी, साधे श्वापदं, हिंस्त्र श्वापदं, सगळे ऑल टाईप्स ऑफ ॲनिमल्स ते राहत होते. तर त्यांनी ह्या एवढ्या सगळ्या लोकांनी त्या काळात काय केलं त्या जन्मी की वरून ते सगळं अरण्य जाळून टाकलं म्हणे, पूर्ण नामशेष करून टाकलं, दग्ध करून टाकलं जाळून. आणि मग ते आता कसं असतं, मरणाऱ्याचा शाप लागत असतो असं म्हणतात. त्यांनी ते अरण्य, ते जंगल जाळून नष्ट केलं आणि जे त्याच्यामध्ये होरपळून गेले मुके प्राणी, त्यांचा श्राप यांना लागला. आणि ह्या जन्मात मग कसा योग असतो, नियती माणसाला आपोआप त्या ठिकाणी खेचून नेते असं म्हणतात. तुम्ही एखाद्या ठिकाणी जात आहात तर तुम्हाला वाटतं मी स्वतः चाललो सकुशीनं. नो, तुमचं नशीब तुम्हाला तिथं घेऊन जातं. आपण म्हणतो हे व्हॉलंटरी, नॉट व्हॉलंटरी. तर ते असे बुद्धी ती नियती माणसाला देव देतो. तर तसं ते नेमके तेच सगळे लोक त्या प्लेनमध्ये आले होते, ज्यांनी पूर्वजन्मी हे दुष्कृत्य केलं ते म्हणून ते सगळे लोक तिथं आले होते. आणि त्या सगळ्यांना विमान क्रॅश होऊन त्यामध्ये आगीत जळून ते दग्ध झाले जशाच तसे. तर ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जसं माणूस करतो, जैसी करणी वैसी भरणी. आता त्या विमानातून एकानं खाली उडी मारून आपला जीव वाचवला, कोण तो नशीबवान होता. मग त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की बुवा त्याचं मरण नव्हतं, तो चुकून बसला होता त्या विमानामध्ये, पण त्यानं काही दुष्कृत्य केलं नव्हतं गेल्या जन्मी, म्हणून देवानं त्याला वाचवलं असं म्हणावं लागेल. म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेला असं आपला प्रचिती येते की जे काही होतं ते आपल्या नशिबानं, आपल्या भल्या बुऱ्या कृत्यानं होतं आणि हे त्यांच्या कृत्यानं झालेलं आहे असं त्या जाणत्यानं सांगितलं. हे एक सहज आठवलं, ते मी आपल्याला सांगितलं.